हॅलो एव्हरीवन, ही NNMSची चौथी क्लास आणि या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मागच्या व्हिडिओमध्ये जो बॉडम मास बघितला होता त्यावरचे प्रॉब्लेम. तर बॉडम मासचे प्रॉब्लेम स्टार्ट करत आहोत आणि तुम्हाला ही जी प्रॉब्लेम्स आहेत त्यावरनं तुम्हाला बॉडम मासचा कन्सेप्ट कसा लावायचा त्याबद्दल पुष्कळ काही इन्फॉर्मेशन मिळेल. ठीक आहे, तर आधी तर बॉडम मास आहे तर लिहून घेऊया की याच्या बॉडम मासचा मिनिंग काय आहे म्हणून. तर बॉडम मासचा मिनिंग होते की जेव्हा पण आपल्याला प्लस किंवा मायनस आणि इंटू करायला लागते आणि हे एकापेक्षा जास्त ऑपरेशन्स एकाच प्रॉब्लेममध्ये येतात, तर प्रेफरन्स कुणाला द्यायचा, म्हणजे राईटकडून सॉल्व करायचं, लेफ्टकडून सॉल्व करायचं असं काही नसतं. तर पहिले कोणता ऑपरेशन किंवा डिवाईड की प्लस अशा प्रकारचे काही ऑपरेशन्स आहेत, तर यांना प्रेफरन्स मिळावा की सर्वात आधी काय सॉल्व करायचा याच्यासाठी एक रूल ठरवण्यात आला, तो म्हणजेच की बॉडम मास. बॉडम मासचा अर्थ होतो की सर्वात आधी जो आहे तो ब्रॅकेटपासून स्टार्ट करायचं. तर म्हणत आहे की ब्रॅकेट सॉल्व करायचं, त्याच्यानंतर जो आहे तो ऑफ सॉल्व करायचं, त्याच्यानंतर डिवाइड सॉल्व करायचं, त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशन सॉल्व करायचं, त्याच्यानंतर काय होणार ॲडिशन करायची आणि त्याच्यानंतर काय आहे त्याच्यानंतर सबट्रॅक्शन करायचं. हे सर्वच्या सर्व सबट्रॅक्शन. ठीक आहे, सबट्रॅक्शन करायचे. आता सबट्रॅक्शन करायची कशी, जसं सपोज करा याच्याने होणार काय आणि फायदा काय आणि नुकसान काय. सपोज करा माझ्याकडे एक प्रॉब्लेम दिलेला आहे, हा माझा फर्स्ट प्रॉब्लेम आहे. असे मी सेकंड प्रॉब्लेम, हा थर्ड प्रॉब्लेम, हा फोर्थ प्रॉब्लेम आणि हा फिफ्थ प्रॉब्लेम आणि हा सिक्स्थ प्रॉब्लेम. हे 6 प्रॉब्लेम आपण या व्हिडिओमध्ये बघू, ज्याच्यावरनं तुम्हाला जनरलाइज आयडिया मिळणार की कशा प्रकारे आपण प्रॉब्लेम्सला सॉल्व्ह करू शकतो म्हणून. ठीक आहे, तर फर्स्ट प्रॉब्लेम पहा, ह्या 1 + 2 × 3. ठीक आहे, आता पुष्कळ सारे विद्यार्थी काय करतात, जर याला मला सॉल्व करायचा असला तर 1 + 2 म्हणजेच की 3 × 3 = काय 9. तर अशा प्रकारे सॉल्व करतात. बट याचं उत्तर 9 नसून 7 आहे. जर मी असं म्हटलं तर तुम्ही म्हणाल सर कसे, कारण आपण नियमानुसार जातो ना मॅथमॅटिक्समध्ये, तर ह्या रूल्स फॉलो करायचे आहेत. आता याच्यामध्ये ब्रॅकेट नाही आहे, म्हणजे ऑफ नाही आहे, डिवाइड नाही आहे, मल्टिप्लिकेशन नाही आहे, ॲडिशन नाही आहे, सबस्ट्रॅक्शन नाही आहे, असं म्हणू शकतो का नाही. तर मला मल्टिप्लिकेशन दिसत आहे आणि प्लस दिसत आहे म्हणजेच की ॲडिशन. तर आधी काय करायचं बेटा, मल्टिप्लिकेशन, त्याच्यानंतर ॲडिशन करायची आहे. तर इथं काय केलं आपण, सर्वात आधी ॲडिशन केली मग मल्टिप्लिकेशन केला, म्हणजेच काय होणार, हा जो उत्तर आहे तो आपला चुकीचा आला. म्हणून सर्वात आधी काय करायची, मल्टिप्लिकेशन करायची, त्याच्यानंतरच ॲडिशन. तर याचं उत्तर काय येणार, पहिले मल्टिप्लिकेशन करायची, 2 × 3 म्हणजेच किती 6 + 1 आणि 6 + 1 म्हणजेच 7. तर अशा प्रकारे उत्तर काढायचे. आता आणखी एक प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, तर हा काय झाला, रॉंग झालेला आहे. तर आपण 6 प्रॉब्लेम बघणार आहोत. तर सेकंड प्रॉब्लेम पहा. तर सेकंड प्रॉब्लेम काय म्हणत आहे, 3 - 2 × 5. ठीक आहे, +3. काय करायचं आहे, सर्वात आधी पहिले मल्टिप्लाय करायचं. मल्टिप्लाय करणार, 5 × 2 किती होतात, 5 × 2 = 10. तर आधी लिहायचं 10. त्याच्यानंतर काय करायचं बेटा, प्लस +3 -3. ठीक आहे, मायनस आहे इकडे लिहिलेला. मग आता काय करायचं, सर्वात आधी मायनस करायचं की प्लस करायचं, आधी प्लस करायचं. -10 + 3 आणि हा काय आहे +3. तर पहा, 3 - 10 असा करणार नाही, 3 + 10 करणार, सॉरी -10 + 3 करणार. -10 + 3 किती होते, -10 + 3 किती होणार बेटा, -10 मधनं जेव्हा 3 जातात तर किती वाजतात 7 आणि साईन कुणाच्या, मोठ्याच्या. हा झाला आपला कंप्लीट. आता याच्यामधनं काय करायचं, 3. आता 3 मधनं 7 जातात का, नाही जात. तर मग काय करायचं, 3 मधनं 7 गेले तर आपण काय करायचं, 7 मधनं 3 घालायचे. तर 7 मधनं 3 गेले किती 4. तर 4 आणि साईन कुणाच्या, मोठ्याच्या. तर याचा आन्सर किती येणार, -4. आता जर तुम्हाला बॉडम मासचा रूल नाही माहीत असता तर तुम्ही आन्सर काय टिक केलेलं असतं बघा, 3 - 2. 3 - 2 किती केलं राहतं बेटा, 1 केले राहतं है ना. मग त्याच्यानंतर 1 × 5, 1 × 3 - 2 केलं. मग काय केलं तुम्ही, 1 × 5, 1 आला याचं उत्तर. तर 1 × 5 केला तर किती आलं तुमचं 5. तर 5 + 3 केलं राहतं, तुमचं उत्तर किती आलं राहतं, 8. 8 आलेला राहतं. तर 8 येणार का उत्तर, नाही, कारण हा सर्व काय आहे चुकीचा आहे. आपल्याला काय फॉलो करायचं आहे, बॉडम मासचा रूल. आणि बॉडम मासचा रूल काय म्हणते, उत्तर किती येते, -4. गुड, इतक्या गोष्टी समजल्या. आता सेकंड प्रॉब्लेम, थर्ड प्रॉब्लेम, फोर्थ प्रॉब्लेम, फिफ्थ प्रॉब्लेम, सिक्स्थ प्रॉब्लेमकडे जाऊ. तर थर्ड प्रॉब्लेम बघू.
थर्ड प्रॉब्लेम काय म्हणते, 5 डिवायडेड बाय 2 इंटू 6. ठीक आहे, असा प्रॉब्लेम आहे. जर तुम्ही काय करत आहात, मल्टिप्लिकेशन आधी करत आहात तर काय होणार, हा मल्टिप्लिकेशन आधी केलं तर 2 इंटू 3 किती होणार 12 आणि डिवायडेड बाय किती 5. तर 5 डिवायडेड बाय 12 हा असा येणार 5 डिवायडेड बाय 12 आणि तुमचं उत्तर किती येणार जवळपास 0.3, मग त्याच्यानंतर 6 अशा जवळपास येणार उत्तर. ठीक आहे, 6 नाही येणार, इथं जास्तच येणार काहीतरी. तर 0.3च्या जवळपास येतं हे उत्तर, जर तुम्ही बॉड मासचा यूज नाही करत आहात तर. बट हा काय आहे सर्व रॉंग आहे. आधी आपण काय करणार 5 डिवायडेड बाय 2. तर 5 डिवायडेड बाय 2 करायच्या आधी 5 डिवायडेड बाय 2 प्लस इंटू 6. तर आपल्याला माहिती आहे हा कशामध्ये आहे डिनॉमिनेटर, हा कशामध्ये आहे न्यूमरेटर. 2 3 जा 6 आहे ना, आणि 3 इंटू 2 5 इंटू 3 किती 12, सॉरी 15. तर तुमचा आन्सर किती आला 15 आणि इकडे किती येत होता 0.3. म्हणजे याचा अर्थ समजत आहे की म्हणजे आन्सर जे राहतात ते रॉंग होऊ शकतात जर आपण बॉडम मासचा यूज केला नाही तर. म्हणून आपल्याला काय करायचं आहे बॉडम मासचा रूल करायचा आहे. तर आता जर तुम्ही लिहिलेला नसाल तर लिहून घ्या सर्वच्या सर्व प्रॉब्लेम्स. आणि आपण आता थर्ड प्रॉब्लेम झाला आपल्याकडे, आता आपण फोर्थ प्रॉब्लेमकडे जाणार आहोत. तर फोर्थ प्रॉब्लेम बघा, फोर्थ प्रॉब्लेम काय 9 + 6 + 8 डिवायडेड बाय 4. आता काय करणार बेटा, सर्वात आधी प्लस करायची, मग प्लस करायची आणि मग डिवाइड करायचं का नाही. तर सर्वात आधी काय करायचं डिवाइड. तर डिवाइड करणार आपण, तर 8 डिवायडेड बाय 4 आहे. तर याला मी असा लिहू शकतो 9 + 6 + 8 डिवायडेड बाय 4. 4 वन जा 4 आणि 8 वन जा 8, 4 2 जा 8. तर आन्सर किती आला इथं 4. आता काय करायचं, आता प्लस करायचं आता आपल्याला. तर 9 + 6 किती, 9 + 6 किती बेटा 9 + 6 किती होते 15 आणि 15 + 2 किती तर 17. तर आपला आन्सर किती आला याचा 17. अशाच प्रकारे पाचवा प्रॉब्लेम आहे माझ्याकडे. पाचवा प्रॉब्लेम काय म्हणते, आता हा पाचवा प्रॉब्लेम खाली लिहित आहे मी. ठीक आहे, पाचवा प्रॉब्लेम काय म्हणते बघा, 10 डिवायडेड बाय 2 इंटू 6 + 5 आणि -3 आणि हा प्लस आहे. ठीक आहे, तर सर्वात आधी मायनस प्लस नाही करायचं, सर्वात आधी डिवाइड करायचं, त्याच्यानंतर काय करायचं मल्टिप्लिकेशन. तर हा पहिल्यांदा करणार, हा मग त्याच्यानंतर सेकंड करणार, त्याच्यानंतर याच्यामध्ये प्लस करणार. प्लस किती करायचं बेटा, हा प्लस थर्ड नंबरला करायचा आणि त्याच्यानंतर काय करणार आहे मायनस करणार आहे. ठीक आहे, हा फोर्थ नंबरला करणार. ठीक आहे, अशा प्रकारे करायचं आपल्याला. तर सर्वात आधी डिवाइड, तर याला असं आपण लिहू शकते -3 + 10 डिवायडेड बाय 2 इंटू 6 + 5 अशा प्रकारे. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे 2 5 जा 10 होते. आता 5 इंटू 2 6 किती 30, 30 + 5 -3. आता 30 मधनं 30 + 5 35, 35 - 3, 35 - 3 किती बेटा 35 - 3. तर आन्सर किती येणार तुमचा 32. किती आला आन्सर 32. अशाच प्रकारे मी 5 प्रॉब्लेम देत आहे, 5 प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करून दिले. 5 प्रॉब्लेमचं उत्तर तुम्ही काढून बघा, मी तुम्हाला आन्सर पण लिहून देणार, त्या आन्सरसोबत मॅच होत आहे की नाही. जर नाही होत आहे तर तुम्ही कमेंट करून सांगा सर नाही झालेला आहे म्हणून. मी पुन्हा तुमच्याला हाच व्हिडिओ बनवून दाखवणार आणि तुम्हाला जोपर्यंत नाही येणार तोपर्यंत आपण याची प्रॅक्टिस करूया. पण तुम्हाला कमेंट करायचं आहे, अदरवाईज मला नाही समजणार तुम्हाला. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक पण करायचा. ठीक आहे, कम्युनिकेशन स्टार्ट ठेवायची. त्याच्यानंतर 3 + 5 डिवायडेड बाय 1 + 2 हा करायचा. ठीक आहे, हा पहिला प्रॉब्लेम. याच्या उत्तर आल्या पाहिजे तुमच्याकडे 10 म्हणून. ठीक आहे, आणि हा बॉडमासचा वापर करायचा. हा ब्रॅकेट मिळणार, हा ऑफ मिळणार, त्याच्यानंतर जर तुम्हाला डिवाइड मिळणार, त्याच्यानंतर तुम्ही मल्टिप्लाय करायचं, ॲडिशन करायची, त्याच्यानंतर सबस्ट्रॅक्शन करायचं. त्याच्यानंतर 90 डिवायडेड बाय 45 + 3 हा करायचा आहे. याचं उत्तर तुम्हाला 5 मिळाला पाहिजे. ठीक आहे, मग थर्ड नंबरला हे होमवर्क आहे. ठीक आहे, करून पाहायचे आणि हा आन्सर चेक करायचा. जर आन्सर येत आहे तर ठीक आहे, नाहीतर मग कमेंट करायचं. आणि जर आन्सर आला पण तरी पण सांगायचं सर माझा आन्सर आलेला आहे. ठीक आहे, आता 18 + 5 -18 + 5 - 3 डिवायडेड बाय
1 हा करायचा आहे, इंटू 3 हा करायचा आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर करायचा आहे 4th नंबरचा, तो आहे 25 डिवायडेड बाय 5 आणि या साईडला आहे 3. हा करता येणार, ठीक आहे, सोपा जाणार. 90 प्लस 3 डिवायडेड बाय 1 इंटू 3 अशा प्रकारे, ठीक. जरी तुम्हाला हे पुष्कळ जास्त सोपे वाटत असतील, बट हे प्रॉब्लेम्स आपल्याला आले पाहिजेत आणि याच्यावरूनच आपला वरचा जो बेस आहे, म्हणजे याच्यानंतरचे जे टॉपिक्स आहेत हा त्याचा बेस बसणार आहे. तर बेसमध्ये आपण बॉडोमास शिकलेलो आहोत, त्याच्यावरचे काही प्रॉब्लेम्स घेतले आणि अशाच प्रकारे आपण फिफ्थ क्लास पण राहणार, ते पण बघूया आणि त्याच्यामध्ये आपण गोळा करूया सर्वच्या सर्व नॉलेज. आणि तुम्हाला याच्यामध्ये पण काहीतरी डिफिकल्टी जाणारच आणि ते डिफिकल्टी मला सांगा, जेणेकरून आपण पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा त्याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये ते सर्वच्या